वेलकम बॅक टू पार्ट 2. आता आहे आपल्या बाबासाहेबांची जयंती, जसं की मी तुम्हाला फर्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. सो आता हा त्याचा सेकंड पार्ट आहे आणि आता आमची पूर्ण रॅली निघालेली आहे. सो एन्जॉय. सो गाईज, फायनली आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे पोहोचलेलो आहोत. मुंबई स्थानिक त्याचप्रमाणे माता रमाई महिला मंडळ यांच्या अंतर्गत इथे संपन्न होत असताना या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपल्या गावचे माजी सरपंच हे पुष्पमालिका अर्पण करतील. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आणि बाबासाहेबांच्या लेखणीमुळे किंमत आले भारताच्या घटनेला. मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो की तुम्हाला सगळ्या बौद्ध समाजाला ईश्वर सुबुद्धी देव, माझे गौतम बुद्ध तुम्हाला सुबुद्धी देव आणि या मिरवणूक आणखी वाढो आणि आपल्या समाजाचा हा ध्वज उंच उंच शिकारतो अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. सो गाईज, तुम्ही बघू शकता की संध्याकाळ झालेली आहे, 8 वाजून गेलेत, पण तरीसुद्धा लोक दमलेली नाही आहेत, खूप नाचत आहेत आणि अजून आम्हाला पूर्ण घरापर्यंत नाचत नाचतच जायचं आहे. आम्ही इथे काकांच्या घरी बसलो आहे, तर काकाने आम्हाला चटाई दिली आहे बसायला, है ना? हो
हो ना. आणि बघा आमची रॅली आता आली आहे जवळ. हे बघा तुम्हाला दिसत, हे बघा आमची रॅली जवळ आली आहे. काहीच आता आम्ही आलोय नाचून. खूप थकलोय आम्ही आता. आणि इकडे आम्ही आता बसलोय कारण की माझ्या पायामध्ये क्रॅम्प येत होता, म्हणून मला अजून नाचायचं होतं पण मी अजून नाही शकले कारण की माझ्या पायामध्ये क्रॅम्प येत होता. सो आम्ही लोक पुढे आलो, थोडं आम्ही बसलोय, पण मला नाचायचं होतं. म्हणजे आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे जाऊन आलो. त्याच्यानंतर रिटर्न येताना पण सेम नाचतच येत होतो, पण मध्येच माझ्या पायामध्ये क्रॅम्प आला, त्याच्यामुळे मला थोडं पुढे यावं लागलं. आणि आता मी बसली आहे खरं, पण मला नाचायचं आहे आणि मागून लोक येतात नाचत. जर मला बरं वाटलं तर मी परत जाईन थोडं नाचायला. इथे गाण्यांची स्पर्धा चालू आहे. चला आता गाईज आमचं झालंय सगळं, पूजा वगैरे घेऊन नाचून वगैरे आता आम्ही चाललोय घरी चेंज करायला. त्यानंतर मग महिला मंडळाची मीटिंग पण आहे आणि नंतर आमचं डिनर पण आहे. सो आता आम्ही पटकन फ्रेश होऊन घेतोय. गाईज आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता झालंय इव्हिनिंग स्नॅक्स टाइम. तर थोडीशी भूक लागली म्हणून आम्ही थोडं इथे केक वगैरे खाऊन घेतोय थोडं. हॅलो गाईज, सो मी फ्रेश झाली आहे आता आणि फ्रेश होऊन थोडं आम्ही बसलो होतो कारण की अजूनपर्यंत डिनर आला नव्हता, म्हणून डिनर आणायला गेले होते माणसं. सो आता डिनर पण आले. कोण मला आवाज देते? हां, कोण आवाज देते? हां काय? सो आता आम्ही जाऊ, डिनर आमचं आलेलं आहे. आता आम्ही वरती चाललोय जेवायला. हे बघा जेवण आणायला गेले होते मुलं. सो आपलं जेवण आलंय. आता आपण जाऊया थोड्या वेळात वरती जेवायला सगळेजण. लवचिक आहे एकदम ते. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता की मी आता जेवायला आलेली आहे वर आणि इथे नॉनव्हेज व्हेज दोन्ही टाईपचे जेवण आहेत. सो मी खाणार आहे नॉनव्हेज. तर गाईज आता मी खाऊन घेते. हे बघा सगळे आलेले आहेत इथे, सगळे आम्ही डिनर करू आणि मग मी तुमच्याशी बोलते. गाईज आम्ही आलेलो आहे वरून डिनर करून आणि आता मी जाते झोपायला. गुड नाईट, सी यू टुमॉरो.